तर हॅलो फ्रेंड्स, आजचा आपला टॉपिक आहे कॅन्डल्स म्हणजे कॅन्डलस्टिक्स समजून घेणं टेक्निकल अनालिसिससाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याचं बेसिक फाउंडेशनच कॅन्डल्सपासून चालू होतं. कॅन्डल्स जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये तुम्हाला प्राइस मुवमेंट कशी होते ते समजणार नाही, किंवा मार्केटचे सेंटिमेंट्स कळणार नाही की मार्केट वर जाऊ शकतं किंवा खाली येऊ शकतं, ह्या गोष्टी लक्षात येणार नाही. त्यामुळे कॅन्डल्स समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये तर आपण स्टार्ट करू. मी स्क्रीन छोटी करतो. ठीक आहे. तर कॅन्डल्स आता ही तुम्ही जर बघितलं तर ही ग्रीन कॅन्डल आहे आणि ही रेड कॅन्डल आहे. ज्यावेळेस ग्रीन कॅन्डल असते त्याला आपण बुलिश कॅन्डल म्हणतो आणि रेड कॅन्डल आहे तिला बेरिश कॅन्डल म्हणतो. तर बुलिश कॅन्डल म्हणजे काय, ज्यावेळेस शेअरची प्राइस किंवा मार्केटची प्राइस खालून वर जाते त्यावेळेस जी कॅन्डल फॉर्म होते तिला बुलिश कॅन्डल, आणि ज्यावेळेस त्याच्या सेम अपोजिट ज्यावेळेस शेअरची प्राइस खाली येते आणि ज्यावेळेस ती कॅन्डल बनते त्यावेळेस तिला आपण बेरिश कॅन्डल म्हणतो. तर बुलिश कॅन्डल मध्ये समजा इथं शेअर्स ओपन झाला, सुरू झाला आणि समजा त्याची प्राइस 20 रुपये होती. ठीक आहे, इथं ओपन झाला आणि काही वेळानंतर तो वरती गेला आणि इथं क्लोज झाला, त्याची प्राइस इथं 22 रुपये झाली. आणि ज्यावेळेस ती कॅन्डल फॉर्म झाली त्यावेळेस तिला आपण बुलिश कॅन्डल, आणि हे जे वरती असतात हे अप्पर शॅडो, लोअर शॅडो किंवा ह्याला विक पण म्हणतात, आणि ह्या मधल्या पार्टला आपण बॉडी म्हणतो. ठीक आहे. तर ह्या विक काय असतात की ज्यावेळेस मार्केट प्राइस इथं ओपन झाल्यानंतर ज्यावेळेस मार्केट वर जातं, वर कोण नेतं मार्केटला? बायर्स. पण त्याच्या समजा इथं सेलर्स आले, सेलर्सनी मार्केटला खाली नेलं, म्हणजे ज्यांनी शेअर्स विकले खाली नेलं, पण परत बायर्स आले, बायर्सनी मार्केटला परत वरती नेलं इथपर्यंत, आणि त्याच्यामध्ये परत सेलर्स आले, सेलर्सनी मार्केटला खाली आणलं आणि इथं कॅन्डल क्लोज झाली. तर ह्या पद्धतीने ह्या विक्स फॉर्म होतात आणि जिथं ओपन आणि क्लोज आहे त्याच्यामध्ये बॉडी बनते. ठीक आहे. त्याला बुलिश कॅन्डल म्हणतात. आणि बेरिश कॅन्डल सेम अपोजिट, ज्यावेळेस मार्केट वरून खाली येणार आहे त्याच्यामुळे तिचा ओपन असतो वरती, जसं हिचा ओपन खाली आहे हिचा वरती, बेरिश कॅन्डलचा ओपन वर आणि क्लोज त्याचा असतो खाली. मग मार्केट त्याच्यामध्ये सेम की इथं ओपन झाली, परत मार्केटमध्ये बायर्स आले, प्राइस वर गेली, परत सेलर्स आले, सेलर्सनी प्राइस खाली घेऊन गेले, परत बायर्स आले, प्राइस इथपर्यंत आली, कॅन्डल क्लोज झाली. फक्त याच्यामध्ये बॉडी क्रिएट होते, अप्पर शॅडो, लोअर शॅडो. ही झाली बेरिश कॅन्डल. आता कॅन्डल्समध्ये प्रकार असतात. सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न असतात आणि मल्टिपल कॅन्डलस्टिक्स. सिंगल कॅन्डलस्टिक्स म्हणजे तुम्ही एक सिंगल कॅन्डल पाहून अंदाज बांधू शकता की मार्केट वर जाऊ शकतं किंवा खाली येऊ शकतं. आणि मल्टिपल कॅन्डलस्टिक सुद्धा सेमच आहे, फक्त मल्टिपल कॅन्डलस्टिकची रिलायबिलिटी खूप जास्त असते, म्हणजे त्याच्यावर जास्त विश्वास डिपेंड राहू शकतो. पण सिंगल कॅन्डलस्टिक सुद्धा भरपूर वेळा काम करतात. तर सिंगल कॅन्डलस्टिक्स मध्ये पहिले आपण बघू बुलिश पॅटर्न्स. म्हणजे ज्यावेळेस मार्केट वरती जातं त्यावेळेस जे कॅन्डल्स फॉर्म होतात तर त्यांना त्या बुलिश पॅटर्न्सच्या कॅन्डल असतात. ज्यावेळेस मार्केट खाली येतं त्यावेळेस जे पॅटर्न्स ज्या कॅन्डल फॉर्म होतात त्यांना बेरिश पॅटर्न्सच्या कॅन्डल म्हणतात. आणि हे असतात इंडिसिजन पॅटर्न्स. इंडिसिजन पॅटर्न्स म्हणजे अशा कॅन्डल्स फॉर्म होतात की त्याच्यामध्ये त्या कॅन्डल्स पाहून आपल्याला काही डिसाईड करता येत नाही की मार्केट वर जाऊ शकतं किंवा खाली येऊ शकतं. तर वन बाय वन आपण ते बघू. बुलिश पॅटर्न्सचे पहिले 3 कॅन्डल्स आहेत, हॅमर, ड्रॅगनफ्लाय, डोजी, बुलिश मारिगोसू. आणि त्याच्यानंतर बेरिश पॅटर्न्सचे सुद्धा 3 आहेत, शूटिंग स्टार, ग्रेवस्टोन, डोजी, बेरिश मारिगोसू. आणि इंडिसिजनचे डोजी आणि स्प्रिंग टॉप. हे सगळे जॅपनीज नाव आहेत त्याच्यामुळे हे थोडेसे विचित्र आहेत. ओके. तर पहिले बुलिश सिंगल कॅन्डलस्टिक बघू. त्याच्यामध्ये हॅमर. तर हॅमरमध्ये ह्या प्रकारची कॅन्डल फॉर्म मध्ये बघू. याच्यामध्ये कसे असते, वरच्या एक साईडला एक बॉडी असते आणि खालच्या साईडला लॉंग शॅडो असते. वरच्या साईडला बॉडीचा अर्थ काय होतो की मार्केटमध्ये प्राइस इथं ओपन झाली, समजा मार्केटमध्ये प्राइस इथं ओपन झाली आणि त्याच्यामध्ये सेलर्स आले, म्हणजे त्या शेअर्समध्ये लोक शेअर्स विकायला लागले, तर ते प्राइसला खाली घेऊन जातात, खाली इथपर्यंत घेऊन गेले, पण परत त्याच्यामध्ये बायर्स ऍक्टिव्ह झाले आणि बायर्सनी प्राइस खाली नाही येऊन देता परत वरती नेली आणि जिथं ओपन झालाय त्याच्या बऱ्याच वरती नेऊन क्लोज केली. तर ह्याला म्हणतात हॅमर ही एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल आहे, कारण की याच्यामध्ये बायर जास्त आहे. पण हिची रिलायबिलिटी केव्हा जास्त असते की ज्यावेळेस, आता हा चार्ट बघा, या चार्टमध्ये ज्यावेळेस
मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये म्हणजे मार्केटमध्ये सेलर्स जास्त आहेत, म्हणजे लोक शेअर्स खूप विकतात आहे. मग त्याच्यानंतर खूप विकतात पण त्याच्या एंडला इथे एक हॅमर तयार झाला, म्हणजे आता ह्याच्यामध्ये बायर्स ऍक्टिव्ह झालेत. तर त्याच्यानंतर मग आपण म्हणू शकतो की आता ह्याच्यानंतर ट्रेंड चेंज होऊ शकतो आणि मार्केट बुलिश साईडला जाऊ शकतो. मग त्याप्रमाणे तुम्ही तुमचा डिसिजन घेऊ शकता. म्हणजे आपल्याला शेअर्स ठेवायचा आहे, परत एखादा शेअर्स इथं विकायचा आहे किंवा इथं नवीन शेअर्स खरेदी करायचा आहे, तर ह्या हॅमर कॅन्डलवरून तुम्ही डिसाईड करू शकता. तसंच दुसरं आहे ड्रॅगन फ्लाय डोजी. ड्रॅगन फ्लाय डोजी जो असतो तो एक टी टाईपचा असतो, त्याच्यामध्ये सेम एक हॅमरच असतो. फक्त त्याच्यामध्ये बॉडी क्रिएट होत नाही, जिथं ओपन झालाय तिथंच क्लोज झालाय. म्हणजे समजा एखादा शेअर्स इथं ओपन झाला, त्यानंतर सेलर्स आले, सेलर्सनी प्राइस खाली घेऊन गेले, पण परत त्याच्यामध्ये बायर्स आले जे शेअर्सला वर घेऊन जातात, म्हणजे त्याची प्राइस वाढवतात, त्याला वरती घेऊन गेले आणि इथं क्लोज केला. म्हणजे जिथं ओपन झाला तिथंच क्लोज झाला. वरच्या साईडला थोडीशी एक अप्पर शॅडो बनली, पण जवळजवळ तिथंच तो क्लोज झाला. तर ही सुद्धा एक हॅमर टाईपच कॅन्डल असते. पण ज्यावेळेस ती चार्ट बघितला, ज्यावेळेस ती डाऊन ट्रेंड आहे मार्केटमध्ये, डाऊन ट्रेंडच्या एंडला ज्यावेळेस अशा कॅन्डल्स बनायला चालू होतात, ड्रॅगन फ्लाय डोजी हॅमर्स, त्यावेळेस आपण म्हणू शकतो की आता इथं ट्रेंड चेंज होऊ शकतो आणि मार्केट आता अप ट्रेंडमध्ये जाऊ शकतो. तर ह्या दुसरा प्रकार ड्रॅगन फ्लाय डोजी. तिसरा आहे बुलिश मारिबुजू. आता बुलिश मारिबुजू ही सगळ्यात स्ट्रॉंग कॅन्डल आहे बुलिशमध्ये. तिच्यामध्ये मार्केट इथं ओपन झालं आणि खूप वरती खूप बायर्स आले खूप वरती जाऊन त्यांनी मार्केट क्लोज केलं. तर एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल बनली. ह्याच्यामध्ये सेलर्स अजिबात नव्हते, मार्केट अजिबात खाली गेलं नाही किंवा वरती गेलं नाही, वरून खाली आलं नाही. जिथं ओपन झालं आणि वरती क्लोज झालं, याच्यामध्ये अजिबात अप्पर शॅडो लोअर शॅडो अजिबात नव्हते. तर एक मोठी बॉडी याच्यामध्ये तयार झाली. तर कोणत्या पण ट्रेंडमध्ये आता इथे चार्टवर पहा तुम्ही, मार्केट अप ट्रेंडमध्ये होतं, डाऊन ट्रेंडमध्ये गेलं, मग इथं साईडवेज मध्ये फसल्यानंतर इथं डायरेक्ट मार्केटने ब्रेकआउट दिला, म्हणजे इथे एक बुलिश मारिबुजू कॅन्डल क्रिएट केली. तर हिचा अर्थ काय होतो की आता मार्केटमध्ये वरती जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. तर ही एक सगळ्यात जास्त रिलायबल कॅन्डल आहे बुलिश प्रकारामध्ये. तर आता हे झाले 3 प्रकार बुलिशचे. आपण आता बेरिशचे बघू. बेरिशमध्ये पहिला आहे शूटिंग स्टार. म्हणजे सेम आपण बुलिशमध्ये जसं बघितलं हॅमर उलटा असतो, म्हणजे हॅमर सरळ असतो, हॅमरचा अर्थ होतो हातोडा. तर ह्याच्यामध्ये हा सेम हॅमरच आहे, तो फक्त इन्व्हर्टेड आहे, उलटा आहे, तर त्याला आपण शूटिंग स्टार म्हणतो. तर ह्याचा अर्थ काय झाला की आता ओपन प्राइस त्याची इथं असते, इथं आले, पण त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बायर्स आले, बायर्स मार्केटला वरती घेऊन गेले, शेअर्सला वरती घेऊन गेले, पण वरती सेलर्स बसले, सेलर्सनी परत रिजेक्ट केलं, इथून सेलिंग चालू केली आणि जिथं ओपन झालंय त्याच्या बरंच खाली नेऊन त्याला क्लोज केलं. इथं क्लोज म्हणजे इथं खालच्या साईडला बॉडी क्रिएट, एक इन्व्हर्टेड हॅमर बनला. तर ही एक स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल आहे. पण स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल याला कधी म्हणतो आपण, जस्ट एक अप ट्रेंड चालू आहे, म्हणजे मार्केटमध्ये खरेदी चालू आहे आणि अचानक वरच्या साईडला एक अशी बेरिश कॅन्डल म्हणजे एक शूटिंग स्टार तयार झाली. तर त्यावेळेस आपण म्हणू शकतो की आता मार्केटमध्ये सेलर्सने एंट्री केली, तर आणि ते मार्केटला खाली घेऊन येतात. त्याच्यानंतर हा झाला शूटिंग स्टार नंतर ग्रेव्हस्टोन डोजी. जसं आपण ह्याच्यामध्ये बुलिशमध्ये बघितलं तसं सेम उलटा ग्रेव्हस्टोन डोजी असतो. बुलिशमध्ये आपण असा टी बघितला होता, तो हा इन्व्हर्टेड टी म्हणजे उलटा टी असतो. म्हणजे जसा आपला शूटिंग स्टार होता सेम तसाच आहे, फक्त जिथं ओपन झाला तिथंच क्लोज झाला. म्हणजे इथं ओपन झाला, मार्केटला वर नेलं बायर्सने, परत वरून खाली आणलं सेलर्सने, पण जिथं ओपन तिथंच क्लोज. पण हा सुद्धा एक बेरिश कॅन्डल याला मानलं जातं. पण ह्याची सिग्निफिकन्स किंवा ह्याची रिलायबिलिटी कधी जास्त असते, ज्यावेळेस मार्केट अप ट्रेंडमध्ये इथं बायर्स खूप जास्त आहेत, पण अचानकच सेलर्स ऍक्टिव्ह झाले, म्हणजे उलट झालं आणि सेलर्सनी ह्या प्रकारचा इन्व्हर्टेड हॅमर किंवा ग्रेव्हस्टोन डोजी अशा प्रकारची कॅन्डल तयार झाली. तर आपण म्हणू शकतो की आता मार्केट खाली जाऊ शकतं. मग ह्या कॅन्डल्स बघून तुम्ही तुमचे डिसिजन किंवा तुम्हाला एखादा शेअर्स विकत घ्यायचा आहे किंवा एखादा शेअर्स विकून टाकायचा आहे, तर ह्यासाठी ह्या कॅन्डल्सचा अभ्यास करणं किंवा माहिती असणं गरजेचं आहे. ह्याच्यात तिसरा प्रकार आहे बेरिश मारिबुजू. तर जसं बुलिश मारिबुजूमध्ये होतं की एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल बनली होती, तसंच बेरिश मारिबुजूमध्ये एक स्ट्रॉंग रेड कॅन्डल बनते. बुलिश मारिबुजूमध्ये जसं प्राइस वरून खाली जाते, तसं बेरिश मारिबुजूमध्ये प्राइस खालून वर जाते बुलिशमध्ये, तसं बेरिशमध्ये वरून खाली येते. म्हणजे इथं ओपन झाली शेअर्सची प्राइस
इथं समजा जी काही प्राइस असेल इथं ओपन झाली आणि इथं सेलर्सनी प्राइस खूप खाली नेली आणि इथं क्लोज केली. म्हणजे याच्यामध्ये बायर्स अजिबात नव्हते, म्हणजे वरती जाणारा काही प्रकारच नव्हता. म्हणजे डायरेक्ट खाली नेलं, एक मोठी बॉडी बनवली त्यांनी आणि मोठी बॉडी नेऊन खाली क्लोज केली. तर ही एक स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल आहे. मग ज्यावेळी कॅन्डल ज्यावेळेस फॉर्म होते स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल, आता समजा इथं अपट्रेंडमध्ये एक बेरिश मारिबुजू तयार झाला तर खूप चान्सेस आहेत की मार्केट आता खाली येऊ शकतं. तर हे झाले 3 प्रकार बेरिशचे. त्याच्यानंतर असतात इनडिसिजन कॅन्डल्स, म्हणजे ते एक प्रकारचे इनडिसायसिव्ह असतात, म्हणजे त्यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकत नाही. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, डोजी, स्पिनिंग टॉप. डोजी म्हणजे ह्या प्रकारची कॅन्डल जिथं ओपन झाली तिथंच क्लोज झाली, फक्त वरच्या साईडला अप्पर शॅडो बनते आणि खालच्या साईडला मोठे अप्पर शॅडो बनते. म्हणजे मार्केट ओपन झालं, त्याच्यामध्ये बायर्स आले, बायर्सनी प्राइस वरती घेऊन गेले, पण परत सेलर्स आले. याच्यामध्ये सेलर्सनी प्राइस खाली घेऊन गेले इथपर्यंत आले, परत बायर्स आले, बायर्सनी प्राइस वर घेऊन गेले आणि इथंच क्लोज केलं. म्हणजे जिथं ओपन तिथंच क्लोज. म्हणजे याच्यात आपल्याला कळत नाही की याच्यात बायर जास्त आहेत का सेलर्स जास्त आहेत. सो ती एक इनडिसायसिव्ह कॅन्डल असते, त्याला आपण डोजी म्हणतो. आणि ह्या 2 ज्या आहेत त्या स्पिनिंग टॉप इज सेम लाईक डोजी, फक्त त्याच्यामध्ये मध्ये एक छोटीशी बॉडी बनते, वरच्या साईडला अप्पर शॅडो, खालच्या साईडला लोअर शॅडो. हे सेम असतात इनडिसायसिव्ह. तर हे 3 प्रकार झाले सिंगल कॅन्डल स्टिकचे. तर आता ह्याच्या पुढचे जो मल्टिपल कॅन्डल स्टिक्स आपण तो पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही आता थंबनेल टाकेल याच्यामध्ये. 1 मिनिट, त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक हे दाखवतो लाईव्ह एक्झाम्पल. हे बघा, आता हा आजचा एक चार्ट आहे, मी जस्ट आत्ताच मार्क केलता. आजचा एक चार्ट आहे, ही आजची कॅन्डल आहे आपल्या निफ्टीची. तर इथं बघितलं तर मार्केट काही दिवसांपासून खाली येत होतं, पण अचानक इथं एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल, तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा, एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल म्हणजे बुलिश मारिबुजू म्हणली. तर बुलिश मारिबुजू म्हणल्यानंतर खूप चान्सेस आहेत की मार्केट वर जाईल. तर इथं बघितलं तर मार्केट वर गेलंय. तर दुसरं एक कॅन्डल आहे. आता बघा इथं, आता ही कधीची तारीख आहे, ही 11 तारखेची, 6/11, मागच्या महिन्यात 11 तारखेची, त्यावेळेची ही कॅन्डल आहे. तर त्यावेळेस तुम्ही बघितलं तर मार्केट अपट्रेंड मध्ये होतं. अपट्रेंड नंतर ते एक इन्व्हर्टेड हॅमर किंवा स्पिनिंग टॉप आपण ज्याला म्हणतो, इन्व्हर्टेड हॅमर टाईप, त्या टाईप इथे क्रिएट झालाय आणि मार्केट खाली आलं. त्याच्यानंतर आणखीन एक इथं आहे, इथं सुद्धा सेम मार्केट खूप अपट्रेंड मध्ये होतं, खूप इथं बरंच मार्केट बुलिश होतं, पण इथे एक इन्व्हर्टेड हॅमर स्पिनिंग टॉप आपण ज्याला म्हणतो, इन्व्हर्टेड हॅमर क्रिएट झाला आणि मार्केट खूप खाली आलं. तर ह्याच्यामुळे तुम्ही एकतर खूप पैसे कमवू शकता किंवा तुमचे चांगले डिसिजन घेऊ शकता या सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्नवरून. तर आता मी ह्या व्हिडिओच्या थंबनेलमध्ये 1-2 व्हिडिओ टाकतो की एक ट्रेडिंग व्ह्यूचा आणि दुसरा एक बेसिक कन्सेप्ट आहेत, ते बघून घ्या. कारण की पुढचे जे काही व्हिडिओ असतील ते तुम्हाला व्यवस्थित समजतील जर तुम्हाला हे मागचे व्हिडिओ क्लिअर असतील तर. ठीक आहे, व्हिडिओ पाहिला असेल शेवटपर्यंत, थँक्यू. लाईक करा, शेअर करा.